आपकी अदालतमध्ये सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींवर आरोप आहे की हे गैरसमज निर्माण करत असतात. नितीनजी, तुम्ही 50 लाख करोडचे प्रोजेक्ट केले, कॉन्ट्रॅक्ट्स दिले, कधीच कोणी आडकाठी केली नाही. तुमच्या कामाची सगळे स्तुती करत असतात, विरोधी पक्ष देखील कामाची स्तुती करतात. पण तरी देखील तुम्ही म्हणता की मला राजकारण सोडलंच पाहिजे. मग लोक म्हणतात की असं वाटतंय की हे कमंडलो घेऊन हिमालयात निघून जातील आणि म्हणूनच कैलास पर्वतापर्यंत रस्ता बनवत आहेत. मी कुठेच नाही म्हणालो की मी राजकारण सोडणार आहे. माझ्या लक्षात आलंय, मी जी गोष्ट तुमची माफी मागून सांगतो, की तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात. पण काही पत्रकार असे बनले आहेत, की त्यांना काही ना काही करून, असं काहीतरी करून असं दंगा करायची खूप सवय आहे. तर एक पत्रकार काय करतो, एकदा चुकीचं इंटरप्रिटेशन करून आपल्या वेबसाईटवर बातमी टाकून देतो, की गडकरी बोलले, "मी राजकारणातून निवृत्त होतोय." आणि त्यानंतर लगेच त्याने बोलून झाल्यानंतर 3-4 तासाने लगेच तुमच्यासारखे मोठे लोक त्याचा आधार घेऊन तुमचा कार्यक्रम करून रात्री लगेच चर्चा, "गडकरी काय बोलले? असं म्हणाले काय? मी म्हणालोच नाही तर काय बोलू?" आणि म्हणूनच खूप वेळा की जसं राजकारणात क्रेडिबिलिटी मेंटेन केली पाहिजे, गुडविल, क्रेडिबिलिटी आणि ऑनेस्टी इज द बिगेस्ट कॅपिटल ऑफ 21st सेंचुरी. आणि जर मी तसं बोललो असेल तर रेकॉर्डिंग आहे ना. जे मी बोललोच नाही ते माझ्या नावावर चिटकवणं आणि मग चिटकवल्यानंतर 4 तासाने ते काढून टाकणं आणि मग दुसऱ्या लोकांनी ते दिवसभर दाखवणं आणि रात्री मग लगेच सगळ्यांना बोलवून गडकरी काय बोलले? हे काय आहे? पण म्हणजे जे राजकारणात तुमचे मित्र आहेत, ते देखील याचा वापर करतात. संजय सिंग आम आदमी पार्टीचे नेते आहेत. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात गडकरीजी म्हणाले, "माझं मंत्रिपद गेलं तरी मला काही फरक पडणार नाही. इम्प्रेशन दिलं जसं काही गडबड झाली आहे, मंत्रीजींना पद सोडायचं आहे." मी कन्व्हिक्शन ओरिएंटेड पॉलिटिशियन आहे. मी प्रोफेशनल पॉलिटिशियन नाहीये. इमर्जन्सी विरुद्ध जयप्रकाशजींच्या आंदोलनावर मी राजकारणामध्ये आलो आहे. आणि राजकारण हा माझा प्रांत नाहीये. हे माझं मिशन आहे. आणि राजकारणातून सामाजिक आर्थिक परिवर्तन करणं हे माझं उद्दिष्ट आहे. हे बाकीचे लोक बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हाती गए बाजार आणि कुत्ते भौके हजार. मी कोणाचीच पर्वा नाही करत. मी जे जे माझ्या मनात असतं ती मी गोष्ट बोलतो. आणि कधी मी जर एखादी गोष्ट चुकीची बोललो असेन, तर मी पब्लिकली सांगतो की माझ्याकडून चूक झाली. जसं तुम्ही सांगितलं ॲक्सिडेंटबद्दल, मी स्वतःहून बोललो की 8 वर्ष काम करून देखील मला यश नाही मिळालंय. यामध्ये मी फेल झालोय आणि मला याचं दुःख नाही वाटत. एखादी गोष्ट नाही झाली तर नम्रतेपणे सांगणं. पण जे मी नाही बोललोय, आता काही लोकांचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो. त्यांचं कहीं पे नजर आणि कहीं पे निशाणा असतं. त्यांची हिंमत नाहीये निशाणा लावायची, घाबरतात आणि माझ्या नावावर ते निशाणा लावायचा प्रयत्न करतात. बाकीच्यांची तर मी नावं पण घेत नाहीये. हे जाणून-बुजून या प्रकारचं वक्तव्य करतात. जेव्हा कन्व्हिन्स नाही करू शकत, तेव्हा हे कन्फ्यूज तुमचं करायला म्हणणं लागतात अगदी ही बरोबर लोकं. आहे. जसं तुम्ही म्हणालात, की तुमच्या बहाण्याने निशाणा लावला. जेव्हा बीजेपीने पार्लमेंट बोर्डवरनं तुम्हाला ड्रॉप केलं, तर एनसीपीकडून असं वक्तव्य आलं, ते म्हणाले, की नितीन गडकरींच्या वाढत्या उंचीमुळे त्रस्त होऊन त्यांना हटवलं गेलंय. बघा, मी भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी म्हणत होतो, की आज मी मंत्री आहे, उद्या कदाचित नसेन. आता यावर देखील मोठी बातमी बनेल. मी आज मोठा नेता आहे, उद्या नाही राहणार. इथे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होणारच. मी काय अमृत घेऊन नाही आलोय. पण माझं सगळ्यात मोठं हे क्वालिफिकेशन आहे, की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. हे माझं पर्मनंट आहे. आणि या देशामध्ये गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी ह्यांच्यासाठी मी आयुष्यभर मी काही साधू संत नाहीये. मी माझं कुटुंब, माझं घर सगळं पाहिल्यानंतर मग समाजाचं आणि देशाचं काम करत असतो. आणि मला खूप आनंद आहे. मला एकाने आत्ताच विचारलं, की तुमच्या आयुष्यात कोणतं चांगलं काम आहे? तर त्याला वाटलं हा हायवे, तो हायवे, हा बोगदा. मी 2 लाख करोडचा बोगदा बनवतोय. मी शिपिंगमध्ये गंगाजल मार्ग बनवलाय. मी म्हणालो, माझ्या आयुष्यात जर कोणतं चांगलं काम झालं आहे, तर 1 करोड लोक माणसं माणसाला खेचायचं काम करत होते. कधी स्वतः घेऊन जात होते, तर कधी सायकल रिक्षाने नेत होते. मी मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई-रिक्षा देशात आणली आणि 1 करोड लोक आजकाल कोणतीही सायकल रिक्षा देशात दिसत नाही. कोणीही खांद्याला बांधून कोणाला खेचत नेत नाही. जर कोणाला सामान न्यायचं असेल, तर तो इलेक्ट्रिकच्या रिक्षामध्ये घेऊन जातो आणि त्यांना जी सुटका मिळाली आहे मानवतेच्या आधारे, हेच माझ्या जीवनात सगळ्यात चांगलं काम आहे असं मला वाटतं. डॉक्टर
राम मनोहर लोहियाजी म्हणायचे की ज्या दिवशी ही प्रथा बंद होईल ती खूप मोठी गोष्ट असेल आणि मी या रिक्षेत बसणार नाही कधीच. दीनदयाल उपाध्यायजी म्हणायचे की हे मानवी शोषण आहे, हे बंद झालं पाहिजे. मला आनंद आहे की याचा कायदा आला, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई झाली, खूप आंदोलनं झाली आणि आज मेकॅनाइज्ड ड्रिव्हन ई रिक्षा आली आणि एक मानवतेच्या आधारावर या गरीब लोकांचं जे शोषण होत होतं त्यांना सुटका मिळाली. मला या गोष्टीचा आनंद आहे. आम्ही राजकारण या गोष्टीसाठी करतो. जे गाव गरीब मजदूर शेतकरी त्यांचं जीवनाचं मिशन आहे आणि मी देखील काम करत करत आता खूप दिवसांपासून नाही, आता चांगलं या केलं की तुम्ही गोष्टींवर सांगितले ह्याची चर्चा होणार. कारण चर्चा तर अशा गोष्टींची होते जेव्हा तुम्ही म्हणता ना की कोणी राजकारणात आला तो खुश नाहीये, तर त्या वक्तव्याची खूप चर्चा झाली. आता एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी कधीही बोललो की मी खुश नाहीये? मी कुठेही बोललोय की मी नाराज आहे? मी कधीही बोललोय की मी राजकारण सोडतोय म्हणून? प्रॉब्लेम काय आहे की लोक दिवसभर सत्तेचं राजकारण करत असतात, जर मी जलसंवर्धनमध्ये काम करतोय. वॉटर कॉन्व्हर्सेशनचा आमचा एनजीओ आहे. जागतिक आम्हाला त्यात पुरस्कार मिळालाय. आता मी बोलतो वॉटर कॉन्व्हर्सेशनचं काम करा. मी सांगतो झाडं लावा. मी सांगतो बांबू लावा. मी सांगत असतो बायो एथेनॉल, पेट्रोल, डिझेलला समाप्त करा. ग्रीन हायड्रोजन, एथेनॉल, मेथेनॉल, बायो सीएनजी. आता मी शेतकऱ्यांसाठी पंजाब हरियाणाचे पराली पेंड्यापासून डांबर बनवायची स्कीम आणतोय. आता हे बोललं की लोकं म्हणतात की ह्याला राजकारण करायची इच्छा नाहीये म्हणून असं बोलतोय. आता मी काय बोलू? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आउट ऑफ बॉक्स आहेत. लोकांना वाटतं की राजकारणी नेता म्हणजे काय? आपल्या विरोधकांना शिव्या देणं, त्यांच्यावर टीका टिप्पण्या करणं. तर दुसऱ्यांना विचारण्याच्या लफड्यात पडू नका. स्वतः मोठं व्हा. आपलं काम करा. जनतेची सेवा करा आणि जनतेचा विश्वास प्राप्त करा. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी यावर येऊन देशासाठी काम करा. हेच आम्हाला शिकवलंय आणि तेच आम्ही करतोय. तुमचं हे स्पष्ट वक्तेपणा आहे ना, त्यामुळे चर्चा होत असते. कोणी कॉन्ट्रॅक्टर जर नीट काम करत नसेल तर त्याला म्हटलं जातं की तुला बुलडोजर खाली टाकेन. एवढंच नाही, मी खूप काही म्हणतो आणि मी सगळं तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि सगळं तुम्ही रेकॉर्ड पण नाही करू शकत. पण मी मोठमोठे लोक देशातले ज्यांची नावं ऐकून हैराण व्हाल माझ्याकडून शिव्या खाऊन गेलेत. याचं कारण म्हणजे रस्त्याच्या कामामध्ये गडबड केलेली मला आवडत नाही आणि मी तसं माझ्या इंजिनिअर्सना खूप प्रोटेक्ट करतो. पण जर का क्वालिटी खराब असेल तर मला खूप राग येतो मग. आणि ही गोष्ट खरी आहे की मी एका मोठ्या अधिकाऱ्याला म्हणालो होतो, 3 वेळा मीटिंगला आलायस. हा काय एंटरटेनमेंट प्रोग्राम आहे का माझ्या इथे? हां. हे सगळं जे काय आहे ते क्लिअर करून आलास तर ठीक, नाही तर 5व्या माळ्यावर बसतो मी आणि पुढच्या वेळेला जिन्यातून नाही जाणार. तर ह्या मागे माझी भावना हीच होती की काम झालं पाहिजे. तुम्ही योगी आदित्यनाथला पण शुभेच्छा दिल्या त्यांच्या बुलडोझरसाठी. तुम्ही म्हणालात की खूप चांगलं काम करत आहे हा. जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं. बघा, आपल्या ग्रंथामध्ये सांगितलंय की जे सज्जन आहेत, दुर्बळ आहेत, अनाथ आहेत, विशेष करून आपल्या आई-बहिणी आहेत, गरीब आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, यांचं आपण खरं तर रक्षण केलं पाहिजे. हे बरोबर नाही की कोणीही उठतं, कोणालाही जाऊन मारतं, गुंडागिरी करतं, ब्लॅक मार्केट करतं, जमिनीवर ताबा मिळवतं. हे बरोबर नाहीये. हे कायद्याचं राज्य आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी म्हणालो होतो की जसं भगवद्गीतामध्येही म्हटलंय, जेव्हा द्रौपदीवर अन्याय झाला, महाभारताचा इतिहास आपल्यासमोर आहे. तेव्हा देव म्हणाले आहेत, जेव्हा जेव्हा पाप वाढतं, अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, तेव्हा मी अवतार घेतो. परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृताम्. कायदा आणि व्यवस्था मजबूत असली पाहिजे. भले मनुष्य किती मोठा असो, कायद्यापेक्षा मोठा नाहीये. आणि हे जे गरिबांच्या जमिनीवर कब्जा करणं, जमिनीला हडपणं, ब्लॅक मार्केट करणं, सरकारी योजनेचा भ्रष्टाचार करणं, आया बहिणींसोबत एका प्रकारचं वाईट वर्तन करणं, निरपराध लोकांचा खून करणं आणि माझं कोणी काही बिघडवू शकत नाही ही प्रवृत्तीची जी लोकं आहेत, यांच्या प्रति कठोर, ते कोणत्या जातीचा, पंथाचा, भाषेचा हा प्रश्न नाहीये. त्यांच्यासोबत कठोर कारवाई केली पाहिजे आणि योगीजींनी जे केलं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेबद्दल आणखी काही प्रश्न? सर, आम्ही ऐकले की तुम्ही 1 नंबरचे खवय्ये आहात आणि नागपूरच्या गल्ल्यांमध्ये तुम्ही चाट आणि भज्या पण खाता. हे खरं आहे? मी एक पब्लिक फिगर असल्या कारणाने सगळं खरं सांगणं पण बरोबर नाहीये आणि नाही सांगितलं तर खोटं बोललो असं होतं. बघा, मला खाण्याची आवड आहे, संगीताची आवड आहे. मी गझल ऐकतो, गाणी ऐकतो आणि विमानामध्ये बसतो तेव्हा नेहमी गाणी ऐकतो. आत्ताच मी रजतजींना सांगितलं की वीर जारामधले जे मदन मोहन आहेत त्यांचं संगीत आहे, लता मंगेशकर गात आहेत, ते खूप चांगलं आहे. आशिकीची गाणी ऐकतो, गझल ऐकतो, मुकेश
मुकेश मला खूप आवडतात. त्यांची गाणी खूपदा ऐकत असतो मी. आणि गुलाम अली देखील आवडतात. त्यांची गझल ऐकतो. बघा, मी खातो-पितो, संगीत ऐकतो, आनंदात राहतो. जे मनात येतं ते मी बोलून टाकतो. जे पटतं ते करतो. जे नाही करायचं ते सरळ नाही बोलतो. जे करतो ते हो म्हणालो तर करतो. त्यावरून मी कधी मागे नाही फिरत. तर मला खाण्याचा छंद आहे आणि माझ्या घरात देखील 4 प्रकारचे शेफ आहेत आणि आजकाल कोविडमध्ये मी देखील शिकलोय. आणि दुसरी गोष्ट, मला फुटपाथवरचं खाणं खूप आवडतं. पण प्रॉब्लेम हा आहे, की मी झेड प्लसमध्ये आहे. माझ्यासोबत 60-70 पोलिसवाले असतात. तर मग सर दिल्लीचं पण स्ट्रीट फूड चांगलं आहे. दिल्लीचं स्ट्रीट फूड चांगलं नाहीये. जे स्ट्रीट फूड चांगलं आहे ते मुंबईचंच आहे.